आरवी बराच वेळ रुद्रकडे पाहत राहिली. आरवीसाठी तिच्या भूतकाळातील स्वप्न पाहणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. कारण काही घटना अशा असतात की आपण विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या आयुष्यभर आठवणीत राहतात. आपल्या आईवडिलांच्या मृत्यूची आठवणही आरवीसाठी तशीच एक वेदनादायक घटना होती. अनेकदा असं व्हायचं की ते स्वप्न पाहून ती इतकी घाबरून जायची की तिला ताप यायचा. पण आज रुद्रने ज्या पद्धतीने तिला सांभाळलं आणि तिला हे जाणवून दिलं की तो तिच्यासोबत आहे, त्यामुळे तिला इतका दिलासा मिळाला की पहिल्यांदा ती त्या स्वप्नाला आणि वेदनेला सहज विसरू शकली. तिच्या मनात रुद्रसाठी हळूहळू एक जागा तयार होत होती आणि तिला वाटू लागलं होतं की रुद्र तितका रागीट किंवा कठोर नाही जितकं ती समजत होती. रुद्रकडे पाहता पाहता तिच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. ती त्याच्याकडे इतक्या प्रेमाने पाहत होती जणू ती त्याची शत्रू नसून त्याची प्रेयसीच आहे. पाहता पाहता तिला कधी झोप लागली तिला कळलंही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र आणि आरवी दोघेही अजून झोपेत होते. खिडकी खुली होती आणि सकाळचं मऊ ऊन त्यांच्या चेहऱ्यावर पडत होतं, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. तेवढ्यात आरवीच्या फोनचा अलाराम वाजला. ती वैतागून डोळे उघडते आणि रुद्रकडे पाहताच तिचे डोळे विस्फारले जातात. आरवी रुद्रच्या छातीवर डोके ठेवून झोपली होती आणि रुद्रने तिला घट्ट धरून ठेवलं होतं. हे पाहताच तिचा श्वास वेगाने चालू लागला. रुद्रच्या इतक्या जवळ ही जाणीव होताच तिला विचित्र वाटलं. ती रुद्रपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण रुद्रची पकड इतकी घट्ट होती की ती त्याच्यापासून दूर होऊ शकली नाही. उलट रुद्रने तिला अजून घट्ट धरून घेतलं. तो अजूनही झोपेत होता आणि त्याला काहीही कल्पना नव्हती. रुद्र, रुद्र मला सोड, आरवीने त्याच्या कानाजवळ जोरात म्हटलं. तेवढ्यात रुद्र लगेच उठून बसला. काय झालं? त्याने गोंधळून विचारलं. त्याने आरवीकडे पाहिलं तर ती रागाने त्याच्याकडेच पाहत होती. हे पाहून तो गोंधळला. मी काय केलं असं की ही एवढी रागावली आहे? तो विचार करू लागला, पण काही लक्षात येत नव्हतं. तू मला धरून का झोपला होतास? आरवीने रागाने विचारलं. काय वेडी झाली आहेस का? मी आणि तुला धरून झोपलो? कुठलं तरी स्वप्न पाहिलं असशील. रुद्रने तिची गोष्ट गंभीरपणे घेतली नाही. ही काही छोटी गोष्ट नाही रुद्र. मी डोळे उघडले तेव्हा मी तुझ्या मिठीत होते आणि तू मला इतक्या घट्ट पकडलं होतं जणू कधी सोडणारच नाहीस. आरवी ठामपणे म्हणाली. ठीक आहे, मान्य केलं की मी तुला धरून झोपलो होतो, पण तू माझ्याजवळ आलीस कशी? तू जवळ आलीस म्हणूनच मी तुला पकडलं. रुद्रने आपला मुद्दा मांडला. काय फालतूपणा करतो आहेस? मी तुझ्याजवळ नाही आले, आरवी चिडून म्हणाली. फालतूपणा नाही मिस आरवी, बघ बिछाण्याकडे. मी माझ्या जागेवरच झोपलो आहे, पण आपल्यामध्ये ठेवलेल्या उशा बाजूला झाल्या आहेत आणि तू माझ्याजवळ आलीस, रुद्र म्हणाला. आरवीनेही बिछाण्याकडे पाहिलं. खरंच ती रुद्रच्या जवळ आली होती, पण हे कसं झालं? ती मनातच विचार करू लागली. कदाचित ती झोपेतच त्याच्या जवळ सरकत गेली असेल. जे झालं तिला काहीच आठवत नव्हतं. आरवीला विचारात पाहून रुद्र उठला आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये गेला. थोड्या वेळाने तो आंघोळ करून बाहेर आला. आरवी अजूनही विचारात होती. जे झालं ते विसरून जा, असं काही मोठं घडलं नाही. फक्त आपण एकमेकांना मिठी मारून झोपलो होतो. आता तयार हो, जा, रुद्र शांतपणे म्हणाला. आरवीने त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. फक्त उठली आणि कपडे घेऊन आत निघून गेली. रुद्र खोलीतून बाहेर पडला आणि थेट पृथ्वीच्या खोलीत गेला. पृथ्वी अजूनही झोपलेली होती. रुद्र तिच्या जवळ बसला आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. सॉरी बाळा, पण तुझ्या सुरक्षिततेसाठी तुला काही दिवस घरातच राहावं लागेल. एकदा सगळं ठीक झालं की मी तुला पुन्हा परदेशात पाठवीन, पण तोपर्यंत तुला इथेच राहावं लागेल, कारण माझ्या शत्रूंची नजर तुझ्यावर आहे. मी काहीही सहन करू शकतो, पण आपल्या बहिणीला त्रास होताना कधीच पाहू शकत नाही. असं म्हणत त्याने पृथ्वीच्या कपाळावर किस केलं. तिला चादर नीट पांघरली आणि खोलीचं दार बंद करून स्वयंपाकघरात गेला. त्याला भूक लागली होती, म्हणून फ्रीजमधून नाश्त्यासाठी काहीतरी शोधू लागला. रुद्र एकटाच राहत असल्याने तो नेहमी रेडीमेड किंवा इन्स्टंट फूडच खात असे, म्हणून त्याने फ्रीजमधून इन्स्टंट बटाटा पोह्याचा पॅकेट काढला आणि गरम पाण्यात टाकून तयार करू लागला. सोबत त्याने स्वतःसाठी आणि आरवीसाठी चहाही चढवला. तेवढ्यात आरवी आंघोळ करून तयार होऊन स्वयंपाकघरात आली. रुद्रला नाश्ता बनवताना पाहून ती थोडी चकित झाली. तुला स्वयंपाक येतो? बटाटा पोहे पाहून तिने विचारले. नाही, मला फक्त चहा बनवता येतो, रुद्रने उत्तर दिलं. मग हे बटाटा पोहे? आरवीने आश्चर्याने विचारलं. इन्स्टंट आहेत, रुद्रने चहा 2 कपात गाळत उत्तर दिलं. नंतर दोघेही डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू लागले. रुद्र, एक विचारू? आरवीने नाश्ता करताना विचारलं. हां बोल, रुद्रने मान हलवली. मी तुझ्यासोबत ऑफिसला येऊ शकते का? रुद्र तिच्याकडे पाहू लागला.
माझा अर्थ असा की तुझ्या प्रकरणामुळे माझी जुनी नोकरी गेली आणि आता घरात बसून मला खूप कंटाळा येतोय. म्हणून जोपर्यंत मला नवी नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत ऑफिसला येऊ का? प्लीज नाही म्हणू नकोस. मला खरंच खूप बोर होतंय. आपण कालच तर मित्र झालो ना, तर दोस्तासाठी इतकं तर करशील ना? प्लीज, प्लीज, प्लीज. बस, बस. इतक्या वेळा प्लीज म्हणण्याची गरज नाही. तू ऑफिसला येऊ शकतेस आणि तुला नवी नोकरी शोधायची गरज नाही. तू ऑफिसमध्येच काहीतरी काम करू शकतेस. रुद्र म्हणाला. हे ऐकून आरवीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. थँक्यू रुद्र, थँक्यू सो मच. तू नाश्ता कर, मी चेंज करून येते. मग आपण दोघं एकत्र ऑफिसला जाऊ. असं म्हणत ती आनंदाने खोलीत निघून गेली. खोलीत जाताच ती आनंदाने उड्या मारू लागली. फायनली रुद्रच्या घरातच नाही तर त्याच्या ऑफिसमध्येही जागा मिळाली. आता माझं काम सोपं होईल. घराची तर मी पूर्ण तपासणी केली आहे, पण रुद्रविरुद्ध अजून पुरावा सापडला नाही. त्याच्या ऑफिसमधून नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. फक्त एकदा मला कळलं की रुद्र ड्रग्ज डील कसा करतो आणि काही कागदोपत्री पुरावा हाती लागला तर रुद्रला जेलमध्ये पाठवण्यापासून कुणीही मला रोखू शकणार नाही. थोडा वेळ स्वतःचा आनंद साजरा करून तिने बॅगेतून साडी काढली आणि बदलायला बाथरूममध्ये गेली. तेवढ्यात रुद्र खोलीत आला आणि मनातच हसत म्हणाला, आरवी, 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 किती भोळी आहेस तू. मला तर आश्चर्य वाटतं की अशा डोक्याने तुला अंडरकव्हर ऑफिसरची पोस्ट कशी मिळाली. खैर, मला माहीत आहे तू ऑफिसला का यायचं म्हणतेस. माझ्याविरुद्ध पुरावा शोधायला, बरोबर ना? पण आरवी, तू माझ्या ऑफिसमध्ये आलीस तर तुला पुरावा नक्कीच मिळेल. पण माझ्या विरुद्ध नाही तर तुझ्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीविरुद्ध. आणि तू मला नाही तर त्यालाच जेलमध्ये पाठवशील, ज्याला तू सर्वात जास्त प्रेम करतेस. मला त्या दिवसाची वाट पाहायला मजा येईल, जेव्हा तू खऱ्या ड्रग्ज किंगला शिक्षा देशील आणि तुझ्यासोबत माझाही उद्देश पूर्ण होईल. रुद्रने आपल्या फाईल्स ऑफिस बॅगेत ठेवायला सुरुवात केली. तेवढ्यात आरवी तयार होऊन आली. चल रुद्र, आय एम रेडी, आरवी म्हणाली. रुद्रने तिच्याकडे पाहिलं आणि तिला पाहताच तो क्षणभर सर्व काही विसरून गेला. ब्युटिफुल, त्याच्या ओठांवरून नकळत निघालं. काय काय म्हणालास? आरवीने लगेच विचारलं. काही नाही, लवकर चल, मला अर्जंट मीटिंग आहे, उशीर होतोय. असं म्हणत रुद्रने बॅग घेतली आणि खोलीबाहेर निघाला. आरवीही त्याच्या मागे गेली. रुद्र हॉलमध्ये आला तर पृथ्वी सोफ्यावर बसलेली होती. तिला पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर स्माईल आली. गुड मॉर्निंग बच्चा. रुद्रने असं म्हणताच तिने चेहरा वळवला. रुद्रला कळलं की पृथ्वी अजूनही नाराज आहे. पृथ्वी, तू अजूनही माझ्यावर रागावली आहेस? त्याने विचारलं. पृथ्वीने काही उत्तर दिलं नाही. तो तिच्या जवळ बसला. तिचा चेहरा हलकेच आपल्या दिशेने वळवत म्हणाला, इकडे बघ पृथ्वी. पृथ्वी रिकाम्या नजरेने रुद्रकडे पाहू लागली. आरवीची नजर दोघांवरच होती. रुद्रने पृथ्वीचा हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने समजावत म्हणाला, पृथ्वी, मला माहीत आहे की माझ्या निर्णयामुळे तू खुश नाहीस. पण बाळा, मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतलाय. तुला आठवत नसेल, पण त्या रात्री जेव्हा तू बाहेर गेलीस तेव्हा कुणीतरी तुला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न केला होता. आणि तुला माहीत आहे, ज्या ड्रग्जचा वापर केला गेला होता तो जगातील सगळ्यात धोकादायक ड्रग होता. हे ऐकून पृथ्वी आश्चर्याने रुद्रकडे पाहू लागली. रुद्रने तिच्या गालावर हात ठेवत पुढे सांगितलं, पृथ्वी, माझ्या आयुष्यात तूच सर्वात महत्त्वाची आहेस, दुसरं कोणी नाही. आणि मी तुला गमावू इच्छित नाही. प्लीज बाळा, आपल्या भावाचं ऐक. फक्त काही दिवसात मी तुला देशाबाहेर पाठवीन आणि तू सुरक्षित होशील. पण जोपर्यंत सगळं सुरळीत होत नाही तुला घरातच राहावं लागेल. पृथ्वी, तू आपल्या भावाला वचन देशील ना? जोपर्यंत मी नाही म्हणत तोपर्यंत तू घराबाहेर पाऊल ठेवणार नाहीस. रुद्रने आपला हात पुढे केला. त्याच्या शब्दावर पृथ्वी विचारात पडली. पण भैया, मी घरात एकटी कशी राहू? मला भीती वाटेल. पृथ्वीने ओलसर डोळ्यांनी विचारलं. पृथ्वी, हे सगळं मी तुझ्या सुरक्षिततेसाठीच करतोय. प्लीज माझी गोष्ट समजून घे. रुद्रने विनंती केली. भैया, प्रत्येक वेळी मीच का तुम्हाला समजून घेऊ? तुम्हीही तर मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला घरात राहायचं नाही. मला कॉलेजला जायचं आहे. माझ्या मित्रांना भेटायचं आहे. आज कॉलेजमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे आणि मला तिथं हजर राहायचं आहे. प्लीज भैया, मला जाऊ द्या ना. पृथ्वीने हात जोडून विनंती केली. पण तिच्या बोलण्यावर रुद्रला राग आला. तो लगेच उठून उभा राहिला. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? नाही म्हणजे नाहीच असतं. पृथ्वी, तू घराबाहेर जाणार नाहीस आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे. आणि जर तू घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केलास किंवा एक पाऊलही घराबाहेर ठेवलंस तर मी काय करीन हे मलाही माहीत नाही. म्हणून गप्प आपल्या खोलीत जा आणि अभ्यासावर लक्ष दे. असं म्हणत रुद्र निघू लागला. पण मग थांबून तिच्याकडे वळून म्हणाला, आणि हो, घराच्या बाहेर मी 2 बॉडीगार्ड्स उभे केले आहेत. म्हणून हुशारी करू नकोस. जर मला समजलं की तू घरातून बाहेर गेलीस
किंवा बाहेरचं कोणी घरात आलं तर तुझी खेर नाही. चल आरवी, ऑफिसला उशीर होतोय. असं म्हणत रुद्र घरातून निघून गेला. पृथ्वी सोफ्यावरच बसून रडू लागली. आरवीने तिच्याकडे पाहिलं. ती रडत होती. ते पाहून आरवीलाही वाईट वाटलं. पण तिला माहीत होतं की सध्या पृथ्वीसाठी हे गरजेचं आहे. म्हणून तिला एकटी सोडून तीही रुद्रसोबत ऑफिससाठी निघाली, जिथे तिला रुद्र विरुद्ध पुरावे शोधायचे होते. रुद्र गाडी ड्राईव्ह करत होता आणि आरवी वारंवार चोर नजरेने त्याच्याकडे पाहत होती. कधी रुद्र अतिशय गोड वागत असे तर कधी त्याचा राग एवढा भयंकर व्हायचा की आरवीलाही त्याच्याबद्दल थोडी भीती वाटू लागे. ती रुद्रला समजण्यात अजिबात सक्षम नव्हती. प्रत्येक वेळी रुद्रचा एक नवा चेहरा तिच्यासमोर यायचा. आधी जबरदस्तीचं लग्न, मग जेव्हा आरवीने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी रुद्रकडे मदत मागितली तेव्हा त्याचा हट्टीपणा, मग DGP सरांकडून मिळालेली माहिती की रुद्र फार मोठा माफिया आहे. आरवीचं रुद्रच्या घरी जाणं आणि रुद्रने तिला धमकावणं, जबरदस्तीने डिनर डेटवर नेणं आणि तिला जबरदस्तीने जेवायला लावणं, हे सगळे रुद्रचे धोकादायक रूप तिने पाहिले होते. पण त्यानंतर रुद्रचा नम्र व्यवहार तिच्यासमोर आला. जसं की आरवीला ॲलर्जी झाल्यावर तिला रुग्णालयात घेऊन जाणं, तिची काळजी घेणं, आरवीकडे शांतपणे पाहत राहणं, ती घाबरली तर तिला मिठी मारून शांत करणं आणि सकाळी तिच्यासाठी नाश्ता बनवणं. हे पाहून आरवी गोंधळली होती. तिला ठरवणं कठीण झालं होतं की रुद्रची खरी पर्सनॅलिटी नेमकी कोणती आहे. तो खरंच चांगला माणूस आहे की वाईट, हे ठरवणं तिला अवघड जात होतं. आरवी त्याच्याकडे एकटक पाहत होती आणि रुद्र मात्र पृथ्वीच्या विचारात गुंतलेला होता. आज त्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये जे काही झालं त्यानंतर रुद्रला भीती वाटत होती की पृथ्वी काहीतरी चुकीचं पाऊल उचलू नये. पण तिच्या सुरक्षेसाठी घरात राहणं हेच योग्य होतं. बाहेर गेली आणि पुन्हा तिला ड्रग्ज देऊन इजा पोहोचवली गेली तर त्यापेक्षा ती घरातच सुरक्षित राहावी असं त्याला वाटलं. नंतर त्याने पृथ्वीचे विचार बाजूला सारले आणि आरवीकडे पाहिलं, जी त्याच्याकडेच पाहत होती. तिला आपल्याकडे पाहताना पाहून रुद्रने भुवया उंचावून विचारलं, काय बघतेस? काही नाही. आरवीने लगेच नजर वळवली. रुद्रच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मग रुद्रने विचारलं, तू आधी कोणत्या जॉबमध्ये होतीस? माझ्या कंपनीत तू कोणत्या कामात कम्फर्टेबल आहेस? रुद्रच्या प्रश्नावर आरवी विचारात पडली. तिने कधीच कोणत्याही कंपनीत काम केलं नव्हतं. DGP सरांनी सांगितलेली गोष्ट फक्त एक बहाणा होता. तिच्याकडे रुद्रच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण तिला रुद्रच्या कंपनीबद्दल माहिती मिळवायची होती आणि ती माहिती त्याच्या अकाउंट्समधून म्हणजे बँक बॅलन्समधून मिळू शकत होती. त्याच्या अकाउंटमध्ये पैसे कुठून येतात, कोण ट्रान्सफर करतो, कुठे खर्च होतात आणि सगळं कसं मॅनेज केलं जातं हे जाणून घेणं गरजेचं होतं. म्हणून तिने पटकन उत्तर दिलं, रुद्र, मी तिथे अकाउंट्सचं काम करत होते. आरवीने नीट विचार करून उत्तर दिलं. तिच्या उत्तरावर रुद्र तिला काही क्षण एकटक बघत राहिला आणि मग म्हणाला, ओके, मग तू माझ्या कंपनीचे अकाउंट्स सांभाळू शकतेस. पण हो, एकाही फाईलमध्ये चूक झाली नाही पाहिजे आणि चूक झाली तर मी तुला कंपनीत काम करण्याची परवानगी देणार नाही. रुद्रने कडक आवाजात सांगितलं. ओके रुद्र, मी लक्ष देईन, आरवी खुश होऊन म्हणाली. त्यावर रुद्र काहीच बोलला नाही. काही वेळात दोघं राजपूत इंडस्ट्रीसमोर उभे होते. कंपनीची भव्यता पाहून आरवी थक्क झाली. ही आहे तुझी कंपनी? तिने आश्चर्याने रुद्रकडे पाहिलं. रुद्रने फक्त स्माईल केलं आणि गॉगल लावून पुढे निघाला. आरवीही त्याच्या मागे चालू लागली. जसं रुद्र कंपनीच्या मुख्य गेटवर पोहोचला तिथे उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डने त्याला सलाम करून गुड मॉर्निंग म्हटलं. रुद्राने काही उत्तर न देता पुढे पावलं टाकली. आरवी चारही बाजूला सगळं पाहून अचंबित झाली होती. ती पहिल्यांदाच एखाद्या बिझनेस कंपनीच्या आत आली होती आणि तिला अजिबात कल्पना नव्हती की कंपनीत कसं काम होतं आणि कंपनी कशी असते. आरवी आश्चर्याने सगळं पाहत होती आणि कंपनीतील सगळे कर्मचारी मात्र तिच्याकडे पाहत होते. आरवीने साडी नेसली होती आणि ती रुद्रच्या अगदी मागे अतिशय स्टाईलमध्ये चालत होती. एल्विस. तेव्हाच रुद्रने एल्विसला आवाज दिला आणि सगळं ऑफिस स्टाफ रुद्रकडे पाहू लागलं. येस सर. एल्विस लगेच रुद्रसमोर आला. एव्हरीवन प्लीज अटेन्शन, रुद्रने मोठ्या आवाजात सांगितलं. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा रुद्रने आरवीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात बघत तिचा हात घट्ट धरून म्हणाला, ही आहे मिसेस आरवी रुद्र राजपूत, माय वाईफ. हे ऐकून सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आरवीचं स्वागत केलं. रुद्रच्या तोंडून स्वतःसाठी वाईफ हा शब्द ऐकून आरवी खूप आनंदी झाली. ती प्रेमाने रुद्रकडे पाहू लागली. पण पुढच्या क्षणी तिला आपलं मिशन आठवलं आणि तिने नजरा बाजूला वळवल्या. नंतर ती सर्व कर्मचाऱ्यांकडे पाहू लागली. आजपासून आरवी कंपनीच्या अकाउंटची जबाबदारी सांभाळेल.
त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचा मॅनेजर आरवीला रिपोर्ट करेल आणि सर्व गोष्टी आजपासून आरवीसोबत डिस्कस केल्या जातील. इज दॅट क्लिअर? येस सर. सर्व कर्मचाऱ्यांनी एका आवाजात उत्तर दिलं. ओके, तर आता तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा, रुद्र म्हणाला आणि आरवीचा हात धरून आपल्या कॅबिनमध्ये घेऊन आला. एल्विसही त्याच्या मागे आला, पण रुद्रने त्याला थांबवलं आणि आरवीसोबत त्याची ओळख करून दिली. आरवी, हा आहे एल्विस, माझा PA. तुला जे काही काम असेल ते एल्विसला सांग. आणि एल्विस, तू आता माझ्या केबिनच्या शेजारी आरवीसाठी केबिन तयार करून घे आणि लगेच 2 कॉफी पाठव. थोड्याच वेळात एल्विस आरवी आणि रुद्रसाठी कॉफी घेऊन आला. तेवढ्यात रुद्रकडे कोणाचा तरी फोन आला. आरवी, तू कॉफी संपव, तोपर्यंत मी हा इम्पॉर्टंट कॉल अटेंड करतो, मग तुला तुझं काम समजावून देतो. असं म्हणत रुद्रने फोन ब्लूटूथला जोडला आणि फाईल चेक करत बोलू लागला. हे पाहून आरवीच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती कप हातात धरून रुद्रकडे पाहत कॉफी एन्जॉय करू लागली. हळूहळू का होईना, पण रुद्र आरवीच्या मनात घर करू लागला होता आणि मनोमन आरवी रुद्रवर प्रेम करू लागली होती. पण आरवीला मात्र याची जाणीवही नव्हती. दुसरीकडे रुद्र फोन कॉलवर व्यस्त होता आणि हातातली फाईल एकाग्रतेने पाहत होता. रुद्र तर खूप स्वीट आहे, पण त्याने आपले 2 नंबरचे काम सोडले तर अगदी परफेक्ट माणूस आहे. जर मला रुद्रच्या ड्रग्सच्या धंद्याची पक्की माहिती मिळाली तर मी त्याला सुधारवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आशा आहे की तो सुधरेल आणि मला त्याला जेलमध्ये पाठवण्याची वेळ येणार नाही. असा विचार करताच आरवीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तेवढ्यात रुद्रने फोन ठेवला आणि आरवीसमोर येऊन बसला. आरवी अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. आरवी, ही जी फाईल आहे त्यात कंपनीच्या अकाउंट्सची सगळी डिटेल्स आहेत. तरीही मी तुला सगळं सांगतो की कसं मॅनेज करायचं. असं म्हणून रुद्रने एक फाईल घेतली आणि तिला समजावू लागला. आरवी एक शार्प माइंडेड ऑफिसर होती आणि तिचं डोकं सामान्य माणसापेक्षा वेगाने चालायचं, म्हणून ती रुद्रचं बोलणं पटकन समजून घेत होती. काम समजून घेण्याच्या बहाण्याने ती वारंवार त्याच्याकडे पाहत होती. तिला कळत नव्हतं की ती वारंवार रुद्रकडे का खेचली जाते, पण आता तिला ते आवडू लागलं होतं. आरवीच्या या स्थितीची रुद्रला कल्पनाही नव्हती. त्याचं पूर्ण लक्ष तिला काम समजवण्यात होतं. रुद्र अजूनही तिला समजावत होता. तेवढ्यात एल्विस कॅबिनमध्ये आला. मे आय कम इन सर? नॉर्मली एल्विस विदाऊट परमिशनही आत यायचा, पण आज रुद्र आरवीसोबत होता म्हणून त्याने नम्रतेने विचारलं, जे रुद्रला आवडलं. येस, कम इन, रुद्रने उत्तर दिलं. सर, मॅडमचं कॅबिन तयार व्हायला साधारण 2 दिवस लागतील. शेजारच्या कॅबिनची अवस्था अशी नाही की ती मॅडमला देता येईल. वायरिंग आणि लायटिंग दोन्हीत मोठा दोष आहे, त्यामुळे सगळं नवीन बसवावं लागेल आणि त्या कॅबिनमधला AC नीट चालत नाही, त्यामुळे सगळं दुरुस्त करायला 2 दिवस लागतील, एल्विस म्हणाला. व्हॉट? पण त्या कॅबिनची अवस्था एवढी वाईट कशी झाली? दर महिन्याला कंपनीचं मेंटेनन्स होतं ना, मग बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि तोच एक कॅबिन एवढ्या वाईट अवस्थेत का आहे? रुद्रने गंभीरपणे विचारलं. हो सर, कंपनीचं मेंटेनन्स होतं, पण तो कॅबिन फारसा वापरला जात नाही, म्हणून त्याचं मेंटेनन्सच झालेलं नाही, एल्विसने सहजपणे उत्तर दिलं. त्याच्या उत्तराने रुद्र विचारात पडला. ओके, तर तो कॅबिन पूर्णपणे दुरुस्त करून घे. फक्त लायटिंग आणि वायरिंगच नाही तर त्याचं रिनोव्हेशनच कर. आरवीला त्या कॅबिनमध्ये काही त्रास होऊ नये आणि माझ्या कॅबिन आणि तिच्या कॅबिनच्या मध्ये एक जॉईंट डोअरही लाव. रुद्रच्या बोलण्याने आरवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. ओके सर म्हणत एल्विस निघून गेला. आरवी पुन्हा एकदा रुद्रच्या या रूपाकडे आश्चर्याने पाहत राहिली. त्याच्या त्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. तिने फाईल घेतली आणि तपासू लागली. रुद्रने जे काही समजावून सांगितलं होतं त्याचा तिने पुन्हा एकदा रिव्हिजन केला आणि मग कंपनीची अकाउंट्स तपासायला सुरुवात केली. एका बाजूला रुद्र आणि आरवी ऑफिसच्या कामात बिझी होते, तर दुसऱ्या बाजूला पृथ्वी घरी एकटीच होती आणि एकटी असल्यामुळे तिचा राग रुद्रवर आणखीनच वाढला. भैया नेहमी असंच करतो आणि प्रत्येक वेळी स्वतःचीच मर्जी चालवतो. अरे, ही माझी लाईफ आहे आणि माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः घेईन. भैयाला काही हक्क नाही मला घरात बंद करून ठेवण्याचा. मी बाहेरही जाईन आणि माझ्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीही करेन. पृथ्वीने मनोमन ठरवलं आणि तयार होऊ लागली. तयार होऊन ती खोली बाहेर आलीच होती की रुद्रच्या फोनवर एक मेसेज आला. पृथ्वीची लाईव्ह लोकेशन. रुद्रने लगेच फोन उघडला आणि कॅमेरा तपासायला सुरुवात केली. त्याची नजर पृथ्वीवर पडली, जी घराबाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण दरवाजा उघडण्याचं नाव घेत नव्हता. हे पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तो म्हणाला, पृथ्वी, तू कितीही प्रयत्न केलेस
तरी हा दरवाजा तुझ्यासाठी कधीच उघडणार नाही. मी दरवाजा लॉक करून घेतलाय आणि त्याचा पासवर्ड फक्त माझ्याकडेच आहे. असं बोलून त्याने पृथ्वीला कॉल लावला. पृथ्वीने पहिल्याच रिंगला रुद्रचा फोन उचलला. पृथ्वी, बच्चा, तू दरवाजा उघडण्याचा फालतू प्रयत्न बंद कर आणि आपल्या रूममध्ये जाऊन तुझ्या कॉलेजची ऑनलाईन क्लास अटेंड कर. पृथ्वीने फोन उचलताच रुद्र लगेच बोलू लागला. रुद्रचं हे बोलणं ऐकताच पृथ्वीने रागाने फोन कट केला आणि आपल्या खोलीत परत गेली. ती रागाने बेडवर बसली आणि अनिच्छेने का होईना पण रुद्रचं म्हणणं मान्य करून ऑनलाईन क्लास अटेंड करू लागली. इकडे ऑफिसमध्ये आरवी रुद्रचे अकाउंट्स चेक करत होती. मला तर जाणूनच राहायचंय की हा ड्रग्सची कमाई कुठे लपवतो आणि जर तो ड्रग्समधून एवढं कमवतो तर ही कंपनी सुरू करण्याची काय गरज होती. आरवीच्या मनात अनेक प्रश्न होते आणि ती त्याचं उत्तर शोधत होती. त्यातूनच तिला अशी माहिती मिळाली की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काय, हे कसं शक्य आहे? रुद्रची सारी कमाई तर पांढरीच दाखवली आहे. जर अकाउंटमध्ये सगळं काही क्लिअर आहे तर मग ड्रग्समधून येणारा काळा पैसा कुठे जातो? ती विचारात पडली, पण काही विशेष हाती लागलं नाही. तिने लॅपटॉप बंद केला आणि ऑफिसमध्ये तशीच फिरू लागली. DGP सर म्हणाले होते की रुद्र फार मोठा गुंडा आहे आणि त्याचे सगळे काम काळ्या पैशात चालतात. मग हे सगळं काय आहे? सगळं तर बरोबर कागदपत्रासह क्लिअर दिसतंय. हे भगवान, मी तर वेडी होईन. मला आजच DGP सरांशी बोलावं लागेल. असं मनात म्हणतच ती कॅबिनमधून बाहेर पडली आणि रुद्रला धडकली. धडक इतकी जोराची होती की दोघांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. रुद्र खाली होता आणि आरवी त्याच्यावर. रुद्रचे हात तिच्या कमरेवर होते आणि आरवीचे हात रुद्रच्या खांद्यावर. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. रुद्रच्या जवळ येण्याने आरवीचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. संपूर्ण ऑफिस स्टाफ त्यांच्याकडेच पाहत होता. अरे, सर आणि मॅडम किती क्यूट दिसतायत ना, एका स्टाफ मेंबरने जोरात म्हटलं. हे ऐकताच दोघंही भानावर आले. दोघे उठू लागले, पण आरवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र रुद्रच्या ब्लेझरमध्ये अडकलं आणि ती पुन्हा त्याच्यावर पडली. सॉरी, मी आता काढते. ती घाईघाईने मंगळसूत्र सोडवू लागली. ती खूप अस्वस्थ झाली होती. रुद्र इतका जवळ होता की तिच्या धडधडीवर तिला काबू ठेवणं अवघड होत होतं. आरवी, रिलॅक्स, आधी शांत हो, मग काढ, रुद्रने समजावत म्हटलं. कारण आरवीच्या घाईमुळे मंगळसूत्र तुटू शकलं असतं. पण आरवीला खूपच घाई झाली होती. तेव्हा रुद्रने तिचा हात पकडला तर ती त्याच्याकडे पाहू लागली. आरवी, रिलॅक्स, आधी खोल श्वास घे आणि स्वतःला शांत कर, रुद्र म्हणाला. तिने त्याचं ऐकलं, खोल श्वास घेतला आणि शांत झाली. आता काढ, रुद्राने हात सोडत सांगितलं. आरवीने मंगळसूत्र सोडवलं आणि दोघे वेगळे झाले. ती पटकन उठून कॅबिनमध्ये शिरली. रुद्रही उठला आणि आपले कपडे झटकू लागला. तेव्हाच त्याची नजर स्टाफकडे गेली, जे अजूनही त्याच्याकडेच पाहत होते. हे पाहून त्याला राग आला. काय बघत आहात? आपापल्या कामाला लागा, तो जोरात ओरडला. सगळे लगेच आपापल्या कामात गुंतले. इडियट्स, असं म्हणत रुद्र कॅबिनमध्ये शिरला. आरवी आपल्या जागेवर बसून काम करत होती. रुद्र तिच्याकडे आला. आरवीने त्याच्याकडे पाहिलं तर रुद्र इशारा करून म्हणाला, गेटअप आरवी. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. गेटअप आरवी, रुद्र पुन्हा म्हणाला आणि ती उभी राहिली. त्याने तिच्यासमोर येऊन तिचा हात पकडला. आरवी घाबरून 2 पावलं मागे सरकली. तिचा हा प्रतिसाद रुद्रसाठी थोडा अनपेक्षित होता. रुद्रने तिला जवळ घेऊन एका कोपऱ्यातील आरशासमोर उभं केलं. तिच्या हातातून मंगळसूत्र घेऊन ते ठीक केलं आणि तिच्या गळ्यात घालत म्हणाला, याची खरी जागा गळ्यात आहे. आता जेव्हा तू माझी ऑफिशियल पत्नी आहेस तेव्हा ते हातात नको, गळ्यातच घाल. तो आरशात बघत बोलत होता, पण आरवी त्याच्या या कृतीने थोडी चकित झाली. तेवढ्यात एल्विसने दरवाजा ठोठावला. येस, कम इन. रुद्र लगेच डेस्कवर बसला. आरवी ही आपल्या जागेवर बसली. सर, मीटिंगला जायची वेळ झाली आहे, एल्विस म्हणाला. आरवी रुद्रकडे पाहत मनात विचार करत होती. कुठे हे लोक ड्रग्ज डीलसाठी तर जात नाही ना? ती विचार करतच होती तेव्हा रुद्र म्हणाला, ओके, गाडी काढ, मी येतो. असं म्हणून एल्विस निघून गेला आणि रुद्र आरवीकडे पाहत काही बोलणारच होता. इतक्यात आरवी पटकन बोलली, रुद्र, मी पण तुझ्यासोबत येते, ऑफिसमध्ये बोर होतंय. आरवीची ही घाई पाहून रुद्र हसला. त्याने तिला सोबत येण्याची परवानगी दिली आणि काही वेळातच दोघे शहराबाहेर निघाले. रुद्र आणि आरवीची कार शहराबाहेर वेगाने धावत होती. मित्रांनो, रुद्र आरवीला ड्रग्ज डीलच्या ठिकाणी घेऊन जाईल का? रुद्रची ड्रग्ज डील यशस्वीपणे होईल की त्यामध्ये येईल कुठला अडथळा? जाणून घेऊया पुढच्या भागात.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.